हाय, कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांपासून मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण वेळ मिळत नव्हता. आता लॉंग वीकेंड आला आहे, तर वेळ मिळाला आहे. आय एम रिअली एक्सायटेड टू शेअर दिस न्यू ड्रामा विथ यू. खरं सांगायचं तर मी थोडंसं कॉन्टम्प्लेट करत होते की मी ह्या ड्रामाबद्दल बोललं पाहिजे की नाही. बट ॲज आय डिसाइडेड की मी ज्या ऑर्डरमध्ये ड्रामाज बघितले त्या ऑर्डरमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो आय हॅव टू शेअर दिस ड्रामा. कॉन्टम्प्लेशनचं कारण म्हणजे रिसेंटली त्याचा जो लीड ॲक्टर आहे त्याच्या रिलेटेड काहीतरी कॉन्ट्रोवर्सीज झाल्या आणि त्याच्यानंतर ही सडनली लाईक कम्प्लिटली गायब झाला आहे तो. There might be reasons, but I can't deny he's one of the finest actors I have seen across many K-dramas that I have watched. So, ॲज अ ॲक्टर त्याच्याबद्दल मी काही नाही बोलू शकत. म्हणजे तो खरंच खूप छान आहे. आणि ड्रामा म्हणायचा झाला तर बेसिकली याच्या आधीचे मी 2 ड्रामा शेअर केले ते मला माझ्या फ्रेंड्सनी माझ्या ओळखीतल्या लोकांनी सजेस्ट केले होते. पण हा जो ड्रामा आहे तो बेसिकली नेटफ्लिक्सने मला रेकमेंड केला बिकॉज आय स्टार्टेड वॉचिंग के ड्रामाज. तर मग सजेशन्स यायला लागले आणि ह्या ड्रामाचं सजेशन सारखं यायचं आणि त्या इंस्टाग्रामवर सुद्धा खूप सारे पोस्ट असायचे. सो आय वॉज लाईक ठीक आहे, चल बघूया. म्हणजे मला असं वाटलं की इंटरेस्टिंग आहे स्टोरी, सो बघूया. म्हणून मी फर्स्ट एपिसोड स्टार्ट केला आणि then I got hooked up because first episode itself is really nice. म्हणजे पहिल्याच एपिसोडमध्ये खूप गोष्टी होतात आणि स्टार्ट टू एंडच द होल एपिसोड वॉज लाईक अ मूवी. इट्स लाईक खूपच मस्त होता. आधीच्या 2 ड्रामाजपेक्षा वेगळा होता बिकॉज आधीचे 2 ड्रामाज जे आहेत ते 2016-17 अराउंडचे होते आणि दिस वन वॉज लाईक एक्झॅक्टली ॲट दॅट टाईम इट वॉज गोईंग ऑन लास्ट इयर 1 year अगो एक्झॅक्टली आय वॉच्ड इट 2024मध्ये. आणि तेव्हा तो ऑन गोईंग होता, लाईक जस्ट रिलीज झाला होता. सो द ड्रामा आय एम टॉकिंग अबाउट इज क्वीन ऑफ टीयर्स. आय थिंक मोस्ट ऑफ यू माईट हॅव हर्ड अबाउट इट किंवा त्याचे काहीतरी पोस्ट तुम्ही इन्स्टावर नक्की बघितले असतील इफ तुम्ही काही पण कोरियन कंटेंट फॉलो केलं असेल तर. द ॲक्टर आय वॉज टॉकिंग अबाउट इज किम सो ह्यो आणि आय बिकेम अ फॅन ऑफ हिम ऑनेस्टली बिकॉज त्याची ॲक्टिंग खरंच छान आहे. त्यानंतर मी त्याचे खूप सारे ड्रामाज बघितले आणि ते बघितल्यानंतर मला रिअलाईज झालं की या ड्रामामध्ये त्याची ॲक्टिंग खरंच खूप छान आहे. म्हणजे त्याने खूप वेगळं कॅरेक्टर पोर्ट्रे केलं आहे. आणि द सेकंड lead, like the female lead of this drama is Kim Ji-woo, and she's, as I told you earlier, like Descendants of the Sun मध्ये सुद्धा that time she was like the second lead. This was her lead drama. तिने अजून बरेच छान ड्रामाज केले आहेत ऑफकोर्स अँड शी इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फायनेस्ट ॲक्ट्रेस. सो ह्या ड्रामामध्ये सुद्धा खूप लाईक जे स्टार कास्ट आहे त्यातले जे सगळे स्टार्स आहेत ते खूप मस्त आहेत. स्टोरी I mean, I think the writing itself is very good. If I'm not mistaken, तर ज्यांनी क्रॅश लँडिंग ऑन यू लिहिलं आहे त्यांनीच क्वीन ऑफ टीयर्स लिहिलं आहे आय गेस. Either the writer or the director is same for both the dramas and you can relate to it a little bit. The mood of the drama is similar. And so I was talking about the actor acting. So Kim So-hyoचे बाकी सगळे जे ड्रामाज मी बघितले आहेत तर त्या सगळ्या ड्रामाजपेक्षा या ड्रामामध्ये त्यांनी खूप वेगळी ॲक्टिंग केली आहे. हे कॅरेक्टरच मुळात खूप वेगळं आहे. दिस कॅरेक्टर स्टार्ट्स विथ द टोन ऑफ लाईक अ मेल सिंड्रेला. सो नॉट लिटरली अ गरीब घरातनं, ऑफकोर्स लाईक सिंड्रेला, पण म्हणजे श्रीमंत घरातनं पण नॉट ऑफकोर्स रॉयल्टी, विलेजमधल्या चांगल्या वेल टू डू फॅमिलीमधला पण रिअली जीनियस गाय. ही फॉल्स इन लव्ह विथ दिस गर्ल जेव्हा त्याला माहिती नसतं की शी इज लाईक द ओनर, लाईक द ग्रँड डॉटर ऑफ द ओनर ऑफ द कंपनी दॅट ही इज वर्किंग फॉर. म्हणजे ती इंटर्न म्हणून काम करत असते आणि देन दे फॉल इन लव्ह आणि when he offers, like when he proposes her for marriage, तो सीन पण खूप क्यूट आहे आणि he is so innocent. The character is so innocent when he's proposing आणि they fall in love, they get married and then the reality hits.
the differences between their upbringing, the differences between their families, आणि he has to like suppress himself to fit into his family, like her family, आणि मग then problem starts. सो तुम्ही जर त्याची स्टोरी लाईन कुठे वाचली असेल किंवा लाईक असा सिनॉप्सिस वाचायला गेलात तर इट इज अबाउट लाईक देअर मॅरेज इज गोइंग थ्रू अ ब्रोकन स्टेज आणि ही डेस्परेटली वॉन्ट्स अ डिवोर्स आणि बट थिंग्स हॅपन, really miserable things happen actually, but you get to see a lot of comedy out of that misery आणि त्यातनं they fall in love again and that journey is really beautiful, really beautifully shown. As the title suggests, Queen of Tears, तर मग खूप सारे टीअर्स आहेत, खूप सारे असे मोमेंट्स आहेत जेव्हा तुम्हाला रडायला येऊ शकतं किंवा जे तुम्हाला विचार करायला लावू शकतात किंवा तुम्हाला पिंच करू शकतात, पण they are very well balanced with other like light moments, just like it was in Crash Landing on You. Yeah, that's what made me think that the writer is same. I'll research again about it. आणि मग by the end of it, though I did not like the end, like the end scene of it, I felt तो नसता दाखवला तरी झालं असतं, like it was too realistic. पण खूप सारे क्यूट मोमेंट्स आहेत, स्वीट मोमेंट्स आहेत, रोमॅन्टिक मोमेंट्स आहेत, जे असे लक्षात राहून जातात, जे खूप असे हार्टला टच करून जातात. खूप सारं केजो फील आहे, लाईक करण जोहर फील आहे या सिरीजला. एव्हरी एपिसोड इज लाईक अ मूवी. इट हॅज अमेझिंग बॅकग्राऊंड म्युझिक. आय थिंक मी त्याचे OSTs इतक्या वेळा ऐकले असतील आणि आत्ताही माझे ते असे फेवरेट्समध्ये ॲडेड आहेत आणि when the mood is right, I go back to them and listen to them. Like background music adds, like makes wonder. आणि the scenes, like Korean dramas have a knack of making something look really beautiful. माझी फ्रेंड पण हे सारखं म्हणत राहते, जस्ट लाईक करण जोहर हॅज लाईक एखाद्या सिम्पल सीनला ते असं काहीतरी वेगळं आउट ऑफ दिस वर्ल्ड एक्सपिरियन्स बनवून टाकतात आणि ह्या सिरीजमध्ये स्पेशली तुम्हाला ते खूपदा बघायला मिळेल. Then the scenes that are shot in Germany, the locations, the lightings, everything is very pretty and beautiful. आणि त्यांचे रोमॅन्टिक सीन्स लाईक हनीमून सीन्स सगळे खूप असे, इट्स व्हेरी क्यूट रोमॅन्स. बिकॉज देर इज समथिंग अबाउट टर्मिनल इलनेस दॅट शी इज गोईंग थ्रू. ती जी तिची जर्नी तिने पोर्ट्रे केली आहे ती पण खूप छान आहे. आणि एव्हरी एपिसोड एंड्स इट्स लाईक रिअली लाईक अ क्लिफ हँगर. ओके, की तुम्हाला नेक्स्ट एपिसोड बघायचा वाटलाच पाहिजे. खूप मस्त. आणि त्यातला जो विलन आहे त्याचीसुद्धा ॲक्टिंग खूप भारी आहे. आय थिंक ही त्याचे मी अजून बरेच ड्रामाज बघितले आहेत आणि ही इज रिअली गुड ॲक्टर. तो ग्लोरीमध्ये पण आहे. आय हॅवंट वॉच ग्लोरी येट. आय एम नॉट रेडी फॉर इट. इट्स अ रिव्हेंज ड्रामा बट आय विल वॉच सून फॉर सॉंग ये क्यो. आणि आय हॅव हर्ड इट्स अ व्हेरी वेल मेड ड्रामा. पण येस, after watching Queen of Tears, I fell in love with their art, honestly. Their art of making it, their passion and their commitment in each and every frame. मी आधी पण बोलले असेल कदाचित, आय एम नॉट शुअर, बट ह्यामध्ये ते मला अजून दिसून आलं. लाईक खूप मस्त. आणि अजून वेगळे कॅरेक्टर्स पण आहेत ज्या सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे. त्यातलं जे सेकंड कपल आहे, लाईक तिचा भाऊ आणि त्याची वाईफ, त्या कपलची पण एक स्टोरी आहे लाईक जी खूप छान आहे. त्यांच्यातलं जे रिलेशनशिप आहे, त्यांची जी कमिटमेंट आहे ती खूप मस्त आहे. आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे, लाईक ही इज अ डम गाय, बट वेन इट कम्स टू लव्ह ही इज द मोस्ट मच्युअर अँड द मोस्ट इंटेलिजंट पर्सन यू कॅन एव्हर कम अक्रॉस. आणि त्याचं जे कमिटमेंट आहे टुवर्ड्स हिज वाईफ अँड हिज फॅमिली, ते एवढं मस्त दाखवलं आहे ना की त्याचं खूपच असं म्हणजे खूप छान वाटतं, असं खूप इमोशनल करून जातं. मला पर्सनली ते कपल खूप आवडलं. आणि त्याची जी आंट दाखवली आहे, दॅट कॅरेक्टर इज सो वेल पोर्ट्रेड. लाईक शी इज दिस अनॉइंग लेडी लाईक ॲट स्टार्ट, बट again you will see like she is the most loving person out of that family and the most sensible one, I believe, त्या अख्ख्या फॅमिलीमध्ये. आणि
शी इज अ व्हेरी फाईन ॲक्ट्रेस. म्हणजे मी तिचे बाकी रोल्स पण बघितले आहेत आणि एव्हरी रोलमध्ये शी इज डिफरंट. आय थिंक शी लाईक लिव्ज, शी बिकम्स दॅट कॅरेक्टर. यू कॅन नॉट गेस इट्स हर. लाईक काही कॅरेक्टर्स मला तिचे म्हणजे मला पटकन रिअलाईज नाही झालं इट्स हर ओनली बिकॉज शी वॉज सो डिफरंट इन दॅट कम्पेअर्ड टू दिस रोल. आणि खूप खूप मस्त काम केलं आहे तिने. मला पर्सनली त्याचा ॲक्ट्रेस खूप खूप आवडली. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती. I wanted to tell you especially about OSTs. So there is one Falling by Isaac Hong. Can't Get Over You by Paul Kim. And Way Home sung by the Kim So Hyun himself. And Love You With All My Heart by Crush. These are the songs that I keep listening to again and again. They're really good. They're really good here, and they have really nice nice feel to it. So yes, I remembered now. Okay, and ह्या स्टोरीमध्ये there is this middle part तिकडे slightly थोड्या वेळासाठी you get this Schitt's Creek वाला feel also. It's still unique, it's still different, it's not, but it's like riches to rags वाला story a little bit. So इतक्या सगळे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ना. आणि there is one scene जेव्हा ती हरवते आणि तो तिला वेड्यासारखा शोधायला लागतो. अँड ॲक्च्युली दॅट इज द टाईम वेन ही रिअलायझेस, असं मला वाटतं की लाईक he actually cares for her, not just like he's faking it till, but he actually cares for her. तो जो सीन आहे, द वे इट इज शॉट ना, आय मीन तुम्ही बघायला पाहिजे, खूपच मस्त आहे. आणि अजून काय, सो ओवरऑल लाईक इट हॅज लाईक 100 on 100 रोमॅन्स, 100 on 100 सस्पेन्स. दॅट इज लॉट ऑफ सस्पेन्स जो तुम्हाला हळूहळू कळेल. त्याच्याबद्दल मी बोलले नाही आहे फारसं. Then there is 100 on 100 family warmth, 100 on 100 comedy. किम सेओचं लीड कॅरेक्टर आहे आणि त्याचे जे फ्रेंड्स आहेत त्यांची जी केमिस्ट्री आहे ती पण खूप मस्त आहे, म्हणजे खूपच मस्त आहे. आणि येस, खूप साऱ्या गोष्टी आहेत, लाईक खूप सारे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत जे खूप मस्त आहेत, तुम्हाला खूप आवडतील. एकदा तरी बघायला पाहिजे असं मला वाटतं क्वीन ऑफ टीअर्स. आणि मी खूप आणि बोलते, आय डोंट नो. सो येस, तुम्ही क्वीन ऑफ टीअर्स नक्की बघा. कसं वाटलं ते मला सांगा. तुम्हाला रोमॅन्टिक शोज आवडत असतील तर बघायलाच पाहिजे. आणि काही नाही तर मी जे सॉंग्स सजेस्ट केले ते तर जाऊन नक्की ऐका. सम ऑफ देम आर, आय थिंक मोस्ट ऑफ देम आर लाईक कोरियन इंग्लिश सॉंग्स. या, बट म्युझिक इज ऑलवेज लाईक, यू कॅन ऑलवेज जस्ट लिसन टू द म्युझिक आणि जाऊन लिरिक्स वाचू शकता, त्याचं मिनिंग समजून घेऊ शकता आणि देन यू कॅन एन्जॉय दोज सॉंग्स. आय डू दॅट. I read the lyrics, if I like the meaning, I listen to the songs. So ऐका, बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला सांग. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि होप टू गेट समथिंग न्यू फॉर यू अगेन. सी यू सून. बाय.